शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विकासाचा कानमंत्र दिला। प्रभागनिहाय कामांचा आराखडा तयार करा, जनतेला कोणताही त्रास होऊ देऊ नका, स्वच्छता, पाणी, कचरा आणि आरोग्य या सेवांवर लक्ष केंद्रित करा असं त्यांनी एकनाथ शिंदेंनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना सांगितले। प्रत्येक प्रभाग मुंबईतील सर्वोत्तम बनवण्याचं आवाहन त्यांनी केले। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे। सूरज, एकनाथ शिंदेंनी नवनिर्वाचित नगरसेवकांना कानमंत्र दिलेला आहे, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, मात्र दुसरीकडे दगाफटका होऊ नये म्हणून शिंदे सेनेचे नेते सावध झालेत का? काय घडामोडी घडतायत? निश्चितच आता ही जी बैठक आहे ती 29 नगरसेवकांची बैठक एकनाथ शिंदेंनी बोलवली होती आणि या बैठकीमध्ये सर्वच 29 नगरसेवकांना एकनाथ शिंदे जे आहेत ते कानमंत्र देत आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली एकही तक्रार जी आहे ती येता कामा नये, जोमाने कामाला लागा, जो काही तुमचा प्रभाग आहे त्या प्रभागाचे प्रश्न जे आहेत, लोकांचे प्रश्न जे आहेत ते सोडवा, असं कानमंत्र जे आहे, महत्त्वाचं कानमंत्र ते एकनाथ शिंदेने सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांना दिलेले आहेत। इतकंच नव्हे तर तुमची एकही तक्रार आली तर खपवून घेतले जाणार नाही, कारण लोकांनी तुम्हाला निवडलेला आहे। खऱ्या अर्थाने नगरसेवक या शब्दासाठी खऱ्या अर्थाने उतरा आणि जे काही तुमचे प्रश्न असतील ते सोडवण्यावरती जास्तीत जास्त भर द्या, विकास कामांचा आराखडा तयार करा, अशा अनेक जे कानमंत्र आहेत ते एकनाथ शिंदे यांनी या सर्व नगरसेवकांना दिलेले आहे। आणि इतकंच नव्हे तर या बैठकीमध्ये असं देखील सांगण्यात आलेलं आहे की महापौर पदाबाबत काय करायचं अशी देखील चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये झालेली आहे। मात्र आता यानंतर मात्र नक्की सूरज, काय घडतंय आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। भावनिक मुद्दे हरलेत, विकास जिंकले असं एकनाथ शिंदे बोलले।